आपल्याला पवन मामाच्या घरी येऊन एक दिवस पूर्ण झाला होता. मस्त सकाळ सकाळी उठून एकदाची आंघोळ करून घेतली आणि बाहेरून पाहतो ती बाहेर गँग आली होती. आपल्याला तर वाटलं आणि आपल्यालाच मारायला, पण नंतर कळलं आज तर पवन मामाची हळद आहे. इकडे पवन मामाला आज हळद लावणं चालू होती, पण तेवढ्या ते दोघं भाऊ आपल्याला भेटा आले. भाऊ म्हणत आम्ही तुझे रोज व्हिडिओ पाहतो. यायला म्हणलं काय विषय ना भाऊ, पहा जा आणि लाईक आणि फॉलो पण करत जा. तेवढ्यात आपण इकडे मंदिरातून एकदाची नायरी आणू लागलो, पण तेवढ्यात आमच्याजवळ दाजी आले. तर दाजी काय गप्पावर गप्पा गप्पावर गप्पा गप्पावर गप्पा सांगत होते. ते यायले कसं लाडी गोडून टाटा बाबा केलं आणि मी इकडे रिसोर्ट मध्ये येऊन इकडे विवेकदाची कटिंग करायची होती. याला कटिंगच्या दुकानात आणलं आणि फटाफट कटिंगले बसवलं आणि आपण इकडे या टीव्हीचं रिमोट घेतलं आणि फक्त गाण्यावर गाणे बदलत होतो. जशी कटिंग झाली तशी आम्ही गाडीवर बसून इकडे बाजारात आलो. तर इकडून घ्यायचं होतं आम्हाला नवरदेवाची गाडी सजवायला जसं सामान आणि फटाके. फटाफट फटाके आणि गाडी सजवायचं सामान घेतलं आणि एका पन्नीत बांधून इकडे भरकातीवर आलो. भर उन्हाचं एक एक बदाम शेक आणलं. जसं बदाम शेक आणलं तसं गाडीवर बसून आम्ही चाललो होता घरी. पण इकडे घरी आलो तर इकडे घरी आल्याला लावलं आमच्या मग काम तर काहीच नव्हतं. ही पन्नी घ्यायची नाही, पन्नीत एक बेडशीट घालायची आणि बेडशीट घातल्यावर थप्पीवर थप्पी रचायची. आमचं आम्ही काम केलं. मस्त दुपारच्या पायरी एकदा जेवण करून घेतलं आणि इकडे मंगुदाच्या घरी येऊन बसलो. मंगुदान तर पाजली भाऊ आम्हाला लस्सी, पण लस्सी तर अंगी लागली आमच्या. पण तेवढ्या तिकडे संध्याकाळचं हळदीचा कार्यक्रम चालू झाला होता. मस्त आपण पण मॉडिफाय झालो आणि तेवढा डीजे पण आला. इकडे फटाफट नवरदेवाल पण बाहेर आणलं. जरा जरा हळदीचा कार्यक्रम चालू झाला. पण हे शुभमदाला आल्याला नवरदेवाल मरणाचं भरवलं हळदीनं आणि तेवढ्या ती गँग झाली नाचायला चालू. फटाफट नाचायला चालू झाली. पण काय विषय माहितीये का, यायच्या मनात आलं की याले भरवायचं म्हणजे भरवायचं. जे नवीन असलं पाहुण्या रावण्याच्या अंगावर नेरा पाणीच टाकत जा. आपल्या अंगावर पण मरणाचं पाणी टाकलं भाऊ ने, बेजार करून टाकलं आपल्याला. मस्त 12-1 वाजे लोक नाचलो आम्ही आणि राहिलेल्या चटाई गिटाई उचलल्या आणि डेकोरेशन पण सगळं काढून घेतलं. मग आजच्या आठी एवढंच. उद्या लग्नाचा काय काय माहोल झाला ते सांगतो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तर तुमच्या भावाला फॉलो करून घ्या.